विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण होतो किंवा जाणीवपूर्वक? नाही, हा वाद जाणीवपूर्वक निर्माण केला जातोय. भारतीय जनता पक्ष हा वाद निर्माण करतोय. हे सगळे जे आता सत्तेमध्ये आहेत, तुम्ही मराठ्यांच्या बाजूने बोलायचा, मी ओबीसींच्या बाजूने बोलायचा आणि सगळे एकच आहेत. खरं म्हणजे मंत्रिमंडळामध्ये अशा प्रकारचे मतभेद स्पष्ट दिसत आहेत. मुख्यमंत्री एक भूमिका घेत आहेत, त्यांचे मंत्री वेगळी भूमिका घेत आहेत, भुजबळ वेगळी भूमिका घेत आहेत, देवेंद्र फडणवीस वेगळी भूमिका घेत आहेत. हे त्यांच्या कॅबिनेटमधलं ज्या पद्धतीचं वातावरण आहे, खरं म्हणजे मुख्यमंत्र्यांची भूमिका ही संपूर्ण सरकारची भूमिका असते. आणि जेव्हा एखादा मंत्री मुख्यमंत्र्याच्या विरुद्ध किंवा सरकारच्या विरुद्ध भूमिका घेतो तेव्हा त्याला बरखास्त करण्याची परंपरा आहे. ताबडतोब राज्यपालांना शिफारस केली जाते आणि त्याला बरखास्त केलं जातं. जर मुख्यमंत्र्यांना या भूमिका मान्य नसतील, त्याने जे मंत्री आहेत 2 किंवा 3, त्यांच्या बरखास्तीची शिफारस ताबडतोब राज्यपालांना केली पाहिजे. याचा अर्थ तुमची मिलीभगत आहे, तुम्ही सगळं ठरवून करताय. कारण ओबीसीनं आश्वासन दिलं की मराठ्यांना ओबीसी प्रवर्गात घेणार नाही, पण कालचं जे तेच सांगतोय घुसखोरी झाली तिथं. असं आहे की मी भुजबळांचं विधान ऐकलेलं आहे आणि भुजबळांचा जो हे आहे तांडव तेही पाहिलेलं आहे. आता तेही एक सगळ्यांचा मोर्चा काढताय. महाराष्ट्रामध्ये किती काळ चालणार? महाराष्ट्र असं अशांत आणि अस्थिर करून या सरकारला काय साध्य करायचं आहे? केंद्राला मुळात अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा अधिकार महाराष्ट्र सरकारला नाही. पृथ्वीराज चव्हाण यांनी अनेकदा स्पष्ट केलं आहे, हे अधिकार केंद्राने काढलेले आहेत. कोणाला मागास ठरवायचं, कोणाला आरक्षण द्यायचं, हे केंद्राच्या हातामधले अधिकार आहे. अशा वेळेला जे काळ ज्याला तुम्ही अध्यादेश म्हणताय, जो ड्राफ्ट आहे, खरोखर मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे का? आजही लाखो लोकांच्या मनात ही शंका आहे. पण आम्ही त्याचं अजिबात भाष्य करत नाही. आम्हाला वाटतं ताबडतोब मिळायला हवं. जरांगे पाटील समाधानी आहेत ना? जरांगे पाटील समाधानी आहेत ना? मग ठीक आहे, असं म्हणतो की आरक्षण मिळालं. राज ठाकरेंचा जो प्रश्न आहे, जी भूमिका आहे, योग्य आहे असं मी म्हणतो. सगळ्या मागण्या मान्य झाल्या, पण आरक्षण मिळालं का हे सांगा. तुमच्या सगळ्या आम्ही तेच म्हणतोय, तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या, पण खरोखर आरक्षण मिळालं असेल तर स्पष्ट करा. आज हळूहळू लोक त्याच्यावर बोलायला लागले. इतके तुम्ही सांगतो, आम्हाला त्यावरती काही बोलायचं नाही. बघा, मुख्यमंत्री शुद्ध फसवणूक करतायत असं चित्र आता समोर येत आहे. मुख्यमंत्री गुलाल उधळतायत, मुख्यमंत्र्यांचे लोक पेढे वाटतात, हे सगळं ठरवून चाललंय. जरांगे पाटील हा खूप साधा माणूस आहे, ते समाजासाठी लढतायत असं चित्र आहे. त्याच्यामुळे मी त्यांच्यावरती कोणते भाष्य आता करणार नाही. सर, ललित पाटील प्रकरणात पुणे पोलिसांनी संजीव ठाकूरांच्या विरुद्ध एक अहवाल वैद्यकीय शिक्षण करतात नाही अशी माहिती समोर येते की त्यांच्यावरती कारवाई करू नका असा दबाव आणला जातो. आता मी पाहिलं की आमच्या